यांचा जन्मदिवस आपण या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आहोत. खरोखरच विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी या ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञ होत असताना अनेक प्रकारचे प्रयोग करून, अनेक प्रकारचे मिसाईल क्षेपणास्त्र तयार करून आपल्या संरक्षण खात्यामध्ये एक चांगल्या महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आपल्याला अणुचाचणी करून देण्यात देखील त्यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे. अशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. तर त्या दृष्टीने आज या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं विद्यालयामध्ये उपस्थित आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय राजेश गोळे सर यांचं या ठिकाणी प्रथमतः शब्द सुनाने स्वागत करतो. या ठिकाणी वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपण आपलं वाचन या ठिकाणी सुरू करावं. स्वप्ने तीन असतात जे आपण झोपेत पाहतो. स्वप्ने तीन असतात जे आपण झोपेत पाहतो, तर खरी स्वप्ने ती असतात जी आपली झोप वाढवतात, असे म्हणणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातो, त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर आज सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या कार्याची मेहनतीचे वर्णन करण्यासाठी जगातील विशेषण अपुरी पडते. परिस्थितीत कधीही हार मानू नये ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. अतिशय गरीब परिस्थितीत त्यांचे बालपण गेले, पण त्यांची शिकण्याची जिद्द कलामांची होती. ते 8 वर्षाचे होते तेव्हा गणित शिक्षणासाठी पहाटे 3 वाजता उठून अंघोळ करून ते गणिताच्या शिक्षकांकडे जायचे. गणिताचे शिक्षक 5 मुलांना मोफत शिक्षण देत होते. त्यापैकी डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते. शिकवणीवरून आलेलं वर्तमानपत्र विकण्यासाठी ते रेल्वे स्टेशनवर जात असत. त्यांनी आपल्या बालपणात प्रत्येक दिवस पाहिला तो संघर्षाचा होता, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. आपल्या स्वप्नांना कधीच सोडवले नाही. ते नेहमी म्हणायचे की तुमच्या स्वप्नांना जिवंत ठेवा, कारण की ही स्वप्न आहे की जी तुम्हाला उंच आकाशात भरारी घेण्यासाठी जिद्द व बळ देतात. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी वर्तमानपत्र विकण्यापासून ते भारताच्या 11व्या राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय कठीण परिश्रमाने पूर्ण केला. शिक्षणाशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही, म्हणून जीवनात शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे असे ते म्हणत. भारताला सामर्थ्यवान व शक्तिशाली भारत बनवणे हा त्यांचा दृष्टिकोन होता. काळ्या रंगाला अशुभ मानले जाते, परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळक विद्यार्थ्यांचे आयुष्य, त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवते. यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका, त्यातून तुम्हाला संदेश मिळेल, पण अपयशी लोकांचे चरित्र वाचा, त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग मिळतील. ये कहानी है एक महान साइंटिस्ट जिसने अपने देश की खातिर नासा की ऑफर ठुकराई, जिसने एक के बाद एक मिसाइल बनाए जिनके पूरी दुनिया में मिसाइल मैन से जानते हैं. PSLV का कमाल है, आज भारत मंगल ग्रह पर चला गया. आज अमेरिका जैसा देश भी मिसाइल के लिए भारत की मदद मांगता है और डॉक्टर APJ अब्दुल कलाम ने मिसाइल बनाने में 6वें नंबर पर लेने वाले द ग्रेट साइंटिस्ट डॉक्टर APJ अब्दुल कलाम. स्वित्झर्लंड येथे सायन्स डे म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जन्मदिवशी साजरा केली जाते. ते 11वे राष्ट्रपती होते व त्यांनी विविध शाळा, कॉलेज त्यामध्ये जाऊन त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना गाईड केले. व डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी पहिली अणुबॉम्ब चाचणी ही पोखरण येथे केले. ते SLV-3 बनवत असताना त्यांना एकदा अपयश आले, तेव्हा त्यांना खूप लोक हसली सुद्धा, पण त्यांनी त्यांचा खूप विचार केला व त्यांनी पुन्हा जोमाने काम केले व SLV-3 व तेव्हा त्यांना पुन्हा जोमाने बनवले व तेव्हा त्यांना यश आले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तमिळनाडू येथील एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांच्या आईचे नाव आशियाम्मा होते. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती. त्यांनी देशाचे 11वे राष्ट्रपती म्हणून 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 पर्यंत कारभार पाहिला.
15 ऑक्टोबर हा दिवस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी आपल्या देशात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पद्मभूषण, पद्मविभूषण व भारताचे सर्वोच्च मानला जाणारा भारतरत्न हा किताब त्यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ते नेहमी म्हणायचे, आपल्या देशाचा विकास व्हायला हवा असेल तर ज्याप्रमाणे प्रत्येक घरात देवघर असते तसेच प्रत्येक घरात ग्रंथघर हे असायलाच पाहिजे. मोठी स्वप्ने पहा आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करा असा मंत्र त्यांनी युवकांना दिला. आजच्या या क्षणापासून प्रेरणा घेऊन आपणही वाचनाची आवड जोपासा. जग फार सुंदर आहे, मग या सुंदरतेचा अनुभव घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे स्त्री पुरुष भेद न मानता समानतेला महत्त्व दिले पाहिजे. पूर्वीच्या स्त्री घर, कुटुंब आणि संसार यात मर्यादित होती. तिचे जग फक्त माहेरचे व सासरचे अंगणात फुलायचे. चूल व मूल एवढेच मर्यादित काम. मला लहानपणी शिक्षणाची खूप आवड होती. दिवाळीच्या सुट्टीचा अभ्यास बाईंनी खूप दिला होता. त्यामुळे एका नातेवाईकाकडे सुट्टीला जाण्यासाठी नकार दिला. त्यावर ते म्हणाले, कशाला एवढा अभ्यास करतेस? नाहीतरी मोठे झाल्यावर चूल व मुलं सांभाळायचे आहे. अशा प्रकारची वृत्ती त्या काळात होती. मुलींना लग्नानंतर घरकामच करायचे आहे तर शिक्षण कशाला? मात्र पुढे ही वृत्ती बदलत गेली. अनेक हालअपेष्ट सहन करून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिले व मुलींची शाळा काढण्यासाठी प्रेरणा दिली. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणास सुरुवात केली. त्यांच्या चिकाटी व निश्चयातून मुलींना शिकण्यासाठी मिळाले. धोंडो केशव कर्वे, गो. ग. आगरकर यांसारखे अनेक धुरंधर व्यक्तींच्या प्रयत्नांमुळे अनेक स्त्रिया शिक्षण घेण्यास प्रवृत्त झाल्या. सध्या तर मुलगी भेद न करता पालक मुलींसाठी उच्च प्रगतीचे स्त्रीचे सर्वश्रेष्ठ मंगल उद्यंत व उद्यंत रूप जर कोणते असेल तर ते म्हणजे मातृरूप. मातृत्वाचे स्त्री जन्माचे सार्थक मानले जाते. त्या क्षमा, शांती, सेवा या गुणांचे मूर्तिमंत रूप म्हणजे आई. केवळ मुलाकडे आईची उपेक्षा होईल, पण आई मात्र मुलांचे कल्याण चिंतत असते. स्त्रीमध्ये कीर्ती, स्त्रीवाणी, स्मृती, मेघ, बुद्धी आणि क्षमता या 7 शक्ती आहेत असे सप्तशती म्हटले आहे. मुलाच्या जगातील पहिला गुरु म्हणजे आई. तीच त्याला जगात आणते. तीच जगात जगण्याचा मार्ग दाखविते. ती प्रसंगी वज्रासारखी कठोर होऊन तर कधी साईहून मऊ होऊन मुलाची मूर्ती घडविते. तिचे मन गंगेसारखे विशाल व थोर असते. कर्तबागार स्त्री आपल्या मुलांना कर्तबागार व्यक्ती म्हणून घडवू शकते. एक पुरुष शिकला म्हणजे एक व्यक्ती शिकते, पण एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिकणाऱ्या मुलांच्या हातात पुस्तक दिलं तर ते मुलं प्रश्नार्थकपणे पाहत राहतात. कुठून सुरुवात करावी हे त्याला कळत नाही. आपलंही असंच होतं. साधारणपणे आपला मुलगा किंवा मुलगी 2-3 वर्षाचे होईपर्यंत आपण त्याच्या अभ्यासाचा विचार करत नाही. सुस्थितीतील सुरक्षित शहरी माणसे मूल जन्मात त्याला कोणत्या शाळेत घालायचे यावर विचार करू लागतात. परदेशाप्रमाणे जन्मात आधीच शाळेत दाखल घेण्याची पद्धत आपल्याकडे लवकरच येणार अशी समजूत आहे. पण मुलांच्या अभ्यासात पोषक असे काय करता येईल याचा विचार आई वडील करत नाही. कारण अभ्यास म्हणजे काय याबद्दल प्रचंड अज्ञान आहे. शाळेतील गृहपाठ किंवा परीक्षेची तयारी म्हणजे अभ्यास अशी असायची सोपी, सुटसुटीत आणि आपापल्या सोयींची अशी व्याख्या माणसाने केली आहे.
अभ्यास जन्मापासून प्रत्येकाला करावा लागतो हे आपल्या लक्षात येत नाही. लहान मुलं पालत होत राघव चालणं बोलणं या सर्व क्रिया आपोआप करत असत. आपण समजतो, पण ते शक्य आहे का? पालथे पडण्याच्या नादात 10 वेळा नाकावर आपटलेल्या तांबुल्याच्या प्रत्येकाकडे आपण कौतुकाने पाहतो, तेव्हा ते मूल अभ्यास करत आहे हे आपल्या गावही नसते. किंचित जेव्हा एखादे मूल या नैसर्गिक क्रिया त्या ठराविक काळात करू शकले नाही तर आपल्या चटकन डॉक्टरकडे धावत घेतो. सतत कडे खांद्यावर राहणारे मूल पालथे पडण्याचा अभ्यास करणारा तेव्हा आणि त्याला अमेरिकेतील स्टेशनवर एक रेल्वे गाडी येऊन नुकताच उभी राहिली होती. एक मध्यरात्री वेळी सप्टेंबर महिना कडाक्क थंडी पडलेली. पोस्टाहून आलेल्या त्या ट्रेनमधून एक युवक खाली उतरला. नरेंद्रनाथ हे त्याचं नाव होतं. तो भारतीय होता. गाडी निघून गेली. तो युवकाने खिशात हात घालून त्याच्या जवळची चिठ्ठी शोधायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्याला जायचे होते तिथल्या कार्यालयाचा पत्ता त्या चिठ्ठीवर लिहिला होता. त्यात बऱ्याच वेळ शोधूनही त्याला तो कागद सापडेल. मग मात्र तो सैरावैरा झाला. काय करावं ते काही सुचेना त्याला. तिथे कुणीही त्याच्या अनोळखीचं नव्हते. भारताहून हजारो मैल दूर अमेरिकेतल्या त्या विराट शहरात त्या क्षणी तो एकटा अगदी एकाकी होता. पुरता गोंधळून गेला तो. पण करणार काय अशा सातारा जिल्ह्यात लेंगरे गावापासून 2 मैलांच्या अंतरावर एका ओढ्याच्या काठी कातकऱ्यांचा तळ पडलेला होता. सरासरी 10-12 झोपड्या असतील. 5-25 कोंबडी इकडे तिकडे कीड टिपीत फिरत होती आणि 10-12 गाढवे अर्धवट डोळे मिटून भर उन्हात दिडक्या पायावर उभी होती. या कोंबड्या गाढवाच्या मध्ये 2 म्हशी आणि एक कालवड खुंट्याला बांधलेली होती व त्याच्या पुढे थोडे थोडे हिरवे बाटूक पडलेले होते. लांडग्यासारखी क्रूर दिसणारी पण वाळकी पोचलेली, चोपलेली आणि लंबोली 5-6 कुत्री आसपास धक्का टाकत होती. झोपड्यांच्या ऐपतीवरून आज दारिद्र्याने वस्ती केली असावी असे वाटले असते, पण चमत्कार असा की लांबून समोरून जाणारा एखादा कोरा जरीचा फेटा, एखादा चॉकलेट रंगाचा झुळझुळीत मफलर किंवा एखादी काळी कातडी ट्रंक या नाही तर त्या झोपडीत करताना मन प्रसन्न कसे ठेवावे. अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थ्याने एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. तो हा की आपण अभ्यास करतो ते आई बापावर किंवा शिक्षकावर उपकार करण्यासाठी नव्हे. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे सर्वप्रथम कर्तव्य होय. या कर्तव्य धर्माचे पालन जो विद्यार्थी करत नाही तो विद्यार्थी देवाच्या दरबारात गुन्हेगार ठरतो. वास्तविक अभ्यास करण्यामध्ये काहीच कष्ट नसतात. आरामात पंख्याखाली बसून जर विद्यार्थी एकाग्रचित्ताने अभ्यास करू शकत नसेल तर भवितव्यात तो काहीच करू शकणार नाही. शिवाय अभ्यास करण्याच्या वयात जर अभ्यास केला तर अभ्यासाचे विशेष कष्ट होत नाहीत. विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही की अभ्यास करणे हा प्रकार त्याला चुकविता येत नाही. अभ्यास करण्याच्या वयात अभ्यास करून उत्तम यश संपादन केले नाही तर भविष्यात प्रौढ वयात त्याला कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेला बसावे लागेल व त्यासाठी अभ्यास करावाच लागेल. सृष्टीचा इतिहास दुस्तरीय कारणात नोंदला गेला आहे. हे मापन श्रेणीप्रमाणे युग, कल्प आणि महायुग यात विभागलेले असून ते त्यात सापडणाऱ्या जीवाश्मावर ठरलेले असते. युग म्हणजे महत्त्वाच्या घटनाची सीमा. उदाहरणार्थ पूर्वी कॅम्ब्रियन आणि पुरातन युगाच्या सीमेवर कठीण कवचाच्या वर रचनेच्या भूपेशीय सजीवांचे जीवाश्म सापडतात. मध्यकल्प आणि नूतन जीवकल्प या युगांच्या सीमेवर मध्ययुगात झालेल्या डायनोसॉर याच्या महानाशाचे जीवाश्म सापडतात. पुराजीव आणि मध्यजीव कल्पनाच्या सीमारेषेवर पर्मियन विभागात बहुतांशी सागर जीवांच्या पूर्वनुक्तेचे जीवाश्म मिळतात.
त्या काळी जिवंत असलेल्या जातीपैकी 90% जाती सुमारे 10 लाख वर्षात लुप्त झाले. युग, कल्प आणि महायुग हे काळ समान अवधीचे नाही. जीवोत्पत्ती हो सुमारे 60 कोटी वर्षापूर्वी सजीवांची उत्क्रांती भयावह झाली. हाच काळ बहुधा प्रकाश संश्लेषण करणाऱ्या वनस्पतीच्या मुलांचे मार्गदर्शक होणे, मुलांना वेळोवेळी आधार देणे, मुलांना समजून घेणारे सुजाण पालक आपल्या पाल्यांना सक्षम व यशस्वी बनवतात. पाल्याच्या पाठीशी सदैव पाठबळ म्हणून उभा राहणारा पालक लक्षपूर्वक तन मन धन देऊन मुलांचे संगोपन करतो. सुजाण पालक कर्तव्यदक्ष राहून पालक, शिक्षक व मित्र या वेगवेगळ्या भूमिका वाजवतो. पालक या चित्रपटातून पालकांना सजग केले आहे. पालकांनी 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड करावेत. 10 वर्षांपर्यंत धाक दाखवावा, परंतु तो 16 वर्षांचा झाल्यावर त्याच्याशी मित्राप्रमाणे वागावे. पाल्याच्या विद्यार्थी दशेतच त्यांच्या हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात होते. त्यासाठी पालकांनी पाल्याची अभ्यासाची कुवत व आपली परिश्रम करण्याची तयारी लक्षात घेऊन मातृभाषेतून शिक्षण किंवा इंग्रजीतून शिक्षणाची निवड करावी. लहान वयापासूनच त्यांना खेळाची आवड निर्माण केल्यास अशक्त शिरोबरोबर मन अशक्त परिचित आहे. लोकमान्य टिळक असतील, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस ही मंडळी जशी त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रसिद्ध झाली आणि अगदी आपण लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे आपल्याला कोणी सांगायला लागलं नाही की ही फार मोठी माणसं आहेत. तर ते आपण लहान असल्यापासूनच आपल्याला संस्कार झाले की अत्यंत मोठी माणसं आहेत. आज अलीकडे या 10-20 वर्षाच्या काळामध्ये अजून एक नाव आहे, ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. या देशाचे राष्ट्रपती, या देशामध्ये अनेक राष्ट्रपती झाले, पण एक संशोधक शास्त्रज्ञ राष्ट्रपती झालेले पहिले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते शेवटपर्यंत तरुण वर्गामध्ये त्या ठिकाणी मिसळत होते आणि सतत त्यांची व्याख्यानं सुरू होती. शेवटचा मृत्यू आला तो सुद्धा एक व्याख्यान देत असताना ते त्या ठिकाणी स्टेजवरतीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. आज वाचन प्रेरणा दिन, त्या ठिकाणी मुलांनी वाचून दाखवलं. त्यांच्या वाचनाची प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. या ठिकाणी खरं तर 9वीच्या वर्गामध्ये 15-20 मिनिटं आम्ही आज तोच तास घेतला की वाचन आपण केल्यानंतर आपल्याला जर खरंच वेगळं एक व्यक्तिमत्व म्हणून आपण जर पुढे यायचं असेल, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्वतः बदल करायचा असेल, तर हा आपल्या आयुष्यातला चांगला बदल आपण आयुष्यामध्ये कोणीतरी मोठं व्हायला पाहिजे. हा जो बदल आहे तो शिक्षक नाही, आईवडील नाही, तो तुमचा तुम्हीच त्या ठिकाणी करू शकता. त्या ठिकाणी वाचन हेच आपल्याला बौद्धिक विकास करणं, हेच आपल्याला एक वेगळं, त्या ठिकाणी आपल्याला आयुष्य जर चांगल्या पद्धतीत जगायचं असेल तर आपण जो आज या ठिकाणी शिक्षणाची प्रक्रिया झाली, अभ्यास आपण या ठिकाणी करतो, आपण आपली पाठ्यपुस्तकं वाचतो का? आपण आता 9वी आणि 8वी पर्यंत आलो, आपण मराठी जो विषय घेतला, मराठीतील धडे हे वाचले पाहिजे, ते आपण वाचतो का? हा प्रश्न आपण या ठिकाणी स्वतःला जर विचारला तर काही वाचत असतील, काही वाचत नसतील, काही कमी वाचले. पण शिक्षणाची प्रक्रिया आहे, ज्ञान मिळवायचं आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला वाचन करावं लागेल. पाठ्यपुस्तक आहे, त्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय खास करून आपल्याला वाचन करायचं आहे. विज्ञान आणि गणित, विज्ञानाचे प्रयोग करायचे, विज्ञान वाचायचे, गणित मात्र आपल्याला सोडवावं लागेल. ते वाचून चालणार नाही, वाचलं तर पाहिजेच, तर त्याचबरोबर गणिताचा सराव आपल्याला
वाचन सुद्धा केलेलं असेल परीक्षेच्या वेळेस, करता की नाही? सोडवण्याच्या वेळी वाचता न घेता वाचले तू गणिताचे धडे वाचले तुम्ही, बरोबर ना? तर या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचन प्रेरणा जो दिलेला आहे त्याचा उद्देश हा आहे की तुम्ही कितीही गरीब असाल, स्वतःला जर घडवायचं असेल तर तुम्ही पुस्तकं वाचा. पुस्तकं वाचल्यानंतर तुम्ही तुमचं आयुष्य, एक समृद्ध आयुष्य, एक चांगलं आयुष्य या ठिकाणी स्वतः आपण निर्माण करू शकतो. आपण मोठं व्हायचं ही जी कल्पना आहे ही हा जो आपला सगळ्यांचा उद्देश आहे. मोठं व्हायचं म्हणजे काय? कसं मोठं व्हायचं? कसं मोठं व्हायचं? फॉर्म घेऊन घट्टा व्हायचंच आहे ना आपल्याला, ते तर होतच ना. आपण वय वाढल्यानंतर आपण त्याबरोबर शारीरिक उंची वाढते, आपले मसल्स पॉवरफुल होतात, आपण मोठे होत असतो शारीरिकदृष्ट्या, बरोबर आहे. पण मग आपल्या बौद्धिक विकासाचं काय? त्या बुद्धीची क्षमता कशी वाढणार? आणि मग मोठं व्हायचं असेल तर नुसतं शारीरिक वाढ चालणार नाही, तर आपल्या बुद्धीमध्ये त्याचा विकास झाला पाहिजे, बुद्धीचा वाढ झाली पाहिजे. आणि मग शरीर आणि बुद्धी हे दोन्ही मिळून तुम्हाला एक चांगलं समृद्ध व्यक्ती होणे, चांगलं माणूस घडणे, आपला उदरनिर्वाह आपण सक्षमपणे करणे, याच्यासाठी आपल्याला वाचन अत्यंत गरजेचं आहे. तसं बघायला तर आपण सगळे मराठी वाचतो, मराठी बोलतो, तरी सुद्धा आपल्याला मराठी हा विषय दिलेला आहे. तो काही प्रश्नोत्तरांचा नाही आहे का? इतरही अभ्यास, इतरही भाषा आहे आपल्याकडे, हिंदी भाषा आहे, इंग्लिश भाषा आहे. ही प्रश्न आणि उत्तरं लिहिण्यासाठी नाही, त्याचा उत्तराला वाचायचा आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायचं, एवढा मर्यादित उद्देश नाही. याला अभ्यास म्हणून शिक्षण म्हणता येणार नाही. मग आपल्याला जर चांगली समृद्ध भाषा, समृद्ध चांगली बुद्धिमत्ता जर मिळवायची असेल तर आपल्याला या सगळ्या भाषांमधून वाचन केलं पाहिजे. मराठीतली आपल्या इतिहास असेल, भूगोल असेल याची पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि मराठीतली विविध प्रकारची पुस्तकं या ठिकाणी 10 ते 12 मुलांनी वेगवेगळी पुस्तकांचं वाचन केलं. बघा, एक 8-10 ओळी त्यांनी वाचल्या, पण त्या वाचनामधून अनेक विविध विषय या ठिकाणी आले. तुम्ही ऐकलात या ठिकाणी कातकरी समाजावरती, त्यांच्या दारिद्र्यावरती जे लिखाण आलेलं आहे ते आपल्याला प्रेरणादायक आहे. ते वामनराव पै यांनी सांगितलं विद्यार्थ्याचे कर्तव्य काय आहे ते इथं आपण वाचलेलं आहे. या ठिकाणी शेखर सरांनी हा वाचन उपक्रम घेतला, अत्यंत स्तुत्य आणि अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून हे वाचन करून घेतलं. सरकार आता महावाचन, आता या ठिकाणी प्रयोग सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे, किंवा मुलांनी वाचलं पाहिजे याच्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू झाले. मग आता आपल्याला या शालेय जीवनामध्ये हे जे सगळं आहे, हा जो अभ्यास आहे, तर तो अभ्यास म्हणजे त्या अभ्यासातून आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग सापडला पाहिजे, आपल्याला भविष्याची दिशा मिळाली पाहिजे. ती शोधण्यासाठी आपल्याला शोधावी लागेल. निकम सर फार चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात. 10वी झाले, 12वी झाले, त्या मुलांना सांगतात कुठल्या शाखेकडे जा, कुठल्या वर्गाला जा, कुठल्या वर्गाला जास्त गेल्यानंतर नोकरी मिळेल या ठिकाणी. तर तुम्हाला तुमचं मार्ग जर निवडायचं असेल, आपल्याला आपलं जे चाललेलं आयुष्य आहे आताचं सध्याचं, आता तुम्ही तर विद्यार्थीच आहात, बरोबर आहे, पण कालांतराने तुम्ही अजून 5-6 वर्षानंतर, वयाच्या 20-22व्या वर्षानंतर तुम्हाला काहीतरी आपल्याला उदरनिर्वाहासाठी आपल्याला नोकरी करावी लागेल, आपल्याला व्यवसाय करावा लागेल, उद्योगधंदा करावा लागेल, काहीतरी करावं लागेल ना, का नाही? सांगा बरं, बरोबर ना? आपण सगळी मंडळी भविष्यामध्ये काही ना काहीतरी करणार आहोत. मग आपण काय करणार आहोत, काय करणार याचा आपण ज्यावेळेस विचार खर्च आपण काय करणार भविष्यात. कधी कधी तुम्हाला प्रश्न पडला पण असेल की अरे आपण पुढे जाऊन काय करणार,
हे शिक्षण आपण घेतोय त्याचा आपल्याला खरंच उपयोग होईल का? तर शिक्षणाचा नक्कीच उपयोग होणार आहे, पण त्यासाठी आपल्याला स्वतःला मात्र थोडंसं घडवावं लागेल. आपल्याला या विद्यार्थी दशेमध्ये जी संधी आली, त्यांनी सांगितलं ना की पंख्याखाली बसून जर आपण अभ्यास नाही करू शकलो तर मग आपण काय करणार भविष्य. आज आपण विद्यार्थी दशेमध्ये तर आपण खेळलं पाहिजे, चांगले पिक्चर बघितले पाहिजे, गाणी ऐकली पाहिजे, गाणी म्हटली पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, पोरांना उड्या मारल्या पाहिजे, सायकल चालवली पाहिजे, आपण गाडी चालवली पाहिजे. या सगळ्या आपल्या बालपणाचा हा सगळा अविभाज्य भाग आहे. आपलं बालपण ते म्हणतो ना रम्य ते बालपण, म्हणजे जे बालपण आहे ते समृद्ध व्हायला पाहिजे. ते खरं तर तुमचं प्रत्येकाचं बालपण समृद्ध असतं, पण एखादा व्यक्ती एखादा माणूस थोडासा वेगळा होतो, मोठा होतो, त्याचं वेगळं असतं काय ते. मग ते काय असतं तर आज आपण समाजामध्ये बघतो की अनेक मोठी मोठी माणसं आहेत. काल रतन टाटा यांचं निधन झालं, बरोबर. रतन टाटा हे कुठले आमदार नव्हते, खासदार नव्हते, पंतप्रधान नव्हते, पण तसं या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की रतन टाटाने आपल्या घरातला माणूस गेला. मग हे रतन टाटांचं वेगळेपण का निर्माण झालं, कशासाठी, कसं मिळवलं त्यांनी. या ठिकाणी आपल्या शेजारी कारखाने आहेत, रिलायन्स कारखाना आहे, कोकणकडे गेलं तर JSW टाटा कंपनीचा भूषण स्टील हा पूर्वीचा कारखाना टाटाचा आहे. जरा तुम्ही धरमतळला गेलात अलिबागच्या दिशेला तर तिथे JSW जिंदाल नावाचं जे उद्योजक आहे त्यांचा कारखाना आहे. किर्लोस्कर हे मराठी उद्योजक आहेत. तुम्ही जी JCB बघताय की JCB तुम्हाला माहिती आहे ना, माती खड्डा करणारा JCB यंत्र माहिती आहे. त्या यंत्राचं जे इंजिन आहे त्याचे किर्लोस्कर नावाचे मराठी उद्योजक आहेत, त्यांचं ते इंजिन आहे. तुम्हाला इनोवा नावाची एक गाडी आहे माहिती, इनोवा गाडी, तिची किंमत आता 30-35 लाखाची ती गाडी आहे. तिचं जे इंजिन आहे ते सुद्धा किर्लोस्कर कंपनीचं इंजिन आहे. तर ही माणसं उद्योजक झाली. किर्लोस्करांनी तर सुरुवातीला काय केलं, लोखंडी नांगराचा फाळ तयार केला आणि नंतर हळूहळू ते उद्योजक झाले. प्रश्न असा आहे की आपण आपलं आयुष्य जर समृद्ध चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला हे सगळं वाचलं पाहिजे. किर्लोस्करांचं चरित्र वाचलं पाहिजे. अच्युत गोडबोले नावाचे आधुनिक लेखक झाले, त्यांनी संगणक असेल, व्यवस्थापन असेल या विषयातलं त्यांचं आत्मचरित्र वाचलं पाहिजे. अत्यंत सोपे आवश्यक. तुम्ही आठवीची मुलं 300-400 पानाचं पुस्तक ते बघितल्यानंतर तुम्हाला ते आता घेतलं तुम्ही वाचत राहा. तर ही सरकारने, शासनाने, शिक्षण तज्ञांनी वाचन संस्कृती निर्माण व्हावी, मुलांनी वाचलं पाहिजे. ज्यांनी वाचलं तेच मोठे झालेले आहेत. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर अत्यंत प्रसिद्ध गोष्ट आहे की त्यांनी सांगितलं 2 रुपये असतील तर तुम्ही एक भाकरी घ्या आणि दुसरी 1 रुपयाचं पुस्तक घ्या. म्हणजे भाकरी ही तुम्हाला जिवंत राहण्यासाठी गरजेची आहे. मात्र तुम्हाला चांगलं जर समृद्ध जगायचं असेल तर तुम्हाला पुस्तक अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही या समाजामध्ये जे माणसं तुम्हाला माहीत आहेत की ज्यांचा तुमचा काही संबंध नाही, बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस ते कुठे पश्चिम बंगालमध्ये आपल्याकडे नातेवाईक आहेत का? हां नाही ना, देशमुखांची सोय होती सुभाषचंद्र बोस, असं काही नाही. पण तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते माहिती आहे. या वयामध्ये CD देशमुख होते, संपूर्ण भारताचे अर्थमंत्री होते, अत्यंत बोर्डाच्या परीक्षेत पहिले आले होते. त्यांना एकाने सांगितलं की तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत पहिले आला महाराष्ट्रात. आता वय वर्ष काय असेल 17-18. ते काय बोलले ते मला माहिती, दुसरा कोण आले तेव्हा सांगा. म्हणजे हा कॉन्फिडन्स होता, त्याची हुशारी होती. तर ही जी माणसं जगाला परिचित झाली किंवा त्याहीपेक्षा आपण या ठिकाणी आता समाजामध्ये पाहायला गेला तर तुम्हाला 10 गाड्या जास्त दिसतील ना, वेगवेगळ्या. इनोवा असेल, मारुती गाडी असेल, एखादा उंडार बंगलो असेल, मोठं घर असेल,
माणसाचं वेगळेपण का आहे? या माणसांना ही माणसं आपल्याला परिचित का आहे? महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी त्यांना महात्मा गांधी का झाले? त्यांनी काय केलं असं वेगळेपण? त्या सगळ्यांचं एकच मूळ आहे, ते म्हणजे वाचन. त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये प्रचंड वाचन केलं आणि म्हणून त्याच वेगळ्या पद्धतीने त्यांचं नाव झालं. आपल्याला हे करावं लागेल, हा वाचन प्रेरणा दिली आहे. तरच आपण प्रेरणा जर घेणार असेल या विषयाची, तर तुम्ही सुद्धा आता दिलेला महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ठरवावं लागेल की आपण मराठीचं पुस्तक वाचून काढायचं, 10वीतलं मराठीचं पुस्तक वाचून काढून शाळेमध्ये या ठिकाणी आपल्याकडे छान लायब्ररी आहे, त्याची पुस्तकं हे सगळे ज्यावेळेस करा त्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत वाढलेली असेल आणि आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण झालेला असेल. तो आत्मविश्वास तुम्हाला अत्यंत चांगलं समृद्ध आयुष्य, नोकरी, व्यवसाय हे करायला मदत करणार आहे. त्यावेळेस भविष्यामध्ये तुमच्याकडे स्वतःची चांगली गाडी, चांगलं घर असेल आणि तुम्ही समाजात एक चांगले व्यक्ती म्हणून या ठिकाणी पुढे आलेला असाल. आपल्याला घ्यायचं असेल तर स्वतःला या ठिकाणी विद्यार्थी दशेपासून वाचायला सुरुवात करा. शाळेची छोटी छोटी पुस्तकं आहेत, या दिवाळीच्या सुट्टीमध्ये 2 तरी पुस्तकं शाळेत घेऊन जा, ती वाचून परत आणा आणि नक्की याचा उपयोग तुम्हाला भविष्याची दिशा त्या ठिकाणी मिळण्यासाठी उपयोग होईल. एवढं मी बोलतो, थांबतो. जय महाराज. चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचनाचं महत्त्व, कारण वाचा तर वाचा असं म्हटलं जातं. अनेक थोर विचारवंतांच्या ठिकाणी असं उदाहरण दाखवले, त्याची नावं सांगितली की ते देखील अशा प्रकारे वाचनातून आपलं जीवन देखील व्यक्तिमत्व घडलं आणि देशात आधारस्तंभ निर्माण झाले. तर खरोखरच या ठिकाणी आपण देखील या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपण देखील संकल्प करूया की अशा प्रकारची प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण करून, आपल्यामध्ये जिद्द निर्माण करून आपण देखील चांगल्या प्रकारचं वाचन कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद सर. आजच्या या वाचन प्रेरणा दिनानिमित्त सरांनी आपल्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करावं दिलं, त्याच्यामध्ये देखील आपल्याला व्यक्त